आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी आपल्याला या ठिकाणी महिलांच्या वतीनं त्यांच्या वतीनं घरपोच मतदान करून घेणार आहे। सर्वांना विनंती आहे की नावेंच्या गजरात साहित्य या ठिकाणी स्वागत करावं। तारखेला सगळ्यांनी ताकदीने मतदान करायचंय आणि इथेच आपण अंजनगावच्या विजयाची सभा सुद्धा 23 तारखेला घेऊ। जय भीम जय भारत। मी आभार प्रदर्शनासाठी तालुक्याचे महासचिव SP उलाडे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं आभार प्रदर्शन करावं। आंबेडकर आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिल्या आणि व्यक्त करतो। प्रचाराच्या दरम्यान आज या ठिकाणी आमचा प्रचारादरम्यान आलेल्या मुख्य मार्गदर्शक आदरणीय नेत्या अंजलीताई आंबेडकर, त्याचप्रमाणे राज्याच्या राज्य महासचिव आमच्या अरुंधताई शिरसाट, राज्याचे नेते अमित भाऊ, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष योगेश जिब्बन, दुसरे युवाचे जिल्हाध्यक्ष गायकवाडजी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बामनेताई, शहराध्यक्ष व वरिष्ठ सर्व मंडळी, या व्यासपीठावर बसलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते मंडळी, आणि आज या प्रचाराच्या दरम्यान आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून सातारा असेल, देवळाई असेल, गांधेली असेल, साजापूर असेल, करोडी असेल, तिसगाव असेल, पंढरपूर असेल, वडगाव पुलटी या भागातून आलेल्या शहरातील मतदार या ठिकाणच्या आजच्या या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वप्रथम एक उमेदवार म्हणून सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। कारण सभेला सुरुवातीलाच फार वेळ झालेला आहे, कारण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जवळजवळ 43 गाव आणि 28 महानगरपालिकेचे वार्ड आणि 1 नगर परिषद यामध्ये येते आणि या भागामध्ये बहुतांश या भागातील कामगार वर्गांची वसाहत आहे। या कामगार वसाहतीमध्ये वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या राज्यातून, जिल्ह्यातून आलेला मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये असे असंख्य प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत जे सत्तेमध्ये आहे, सत्ता भोगत आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी राजकीय सत्ता भोगत असताना या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणाऱ्यास, मग ते सेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या भागाकडे विकासाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाची त्या ठिकाणी मायापूजी जमा करणारे आमदार संजय शिरसाट असतील किंवा एका बाजूला दुसरे उमेदवार राजू शिंदे असतील, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामध्ये 2014 ते 2019च्या कार्यकाळामध्ये या तिसगाव सारख्या डोंगराच्या पायथ्याशी नारेगाव या ठिकाणचा येणारा कचरा या ठिकाणचे राज्यकर्ते म्हणजे संजय शिरसाट असतील किंवा सत्ताधारी असतील, यांनी या भागामध्ये कचरा आणण्याचा प्रयत्न केला आणि या मतदारसंघातील सर्व वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, गटातटातील कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी येणारा जो कचरा हद्दपार केला। त्यानंतर शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न होते, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढत असताना आदरणीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार अतिक्रमण धारक असतील, भूमिहीन असतील, शोषित असतील, पीडित असतील, यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र या मतदारसंघामध्ये धारकाचा प्रश्न उपस्थित झाला। मग त्यामध्ये वडगाव असेल, साजापूर असेल, शरणापूर असेल, तिसगाव असेल, पंढरपूर असेल, या ठिकाणचे हजारो बेघर जे अतिक्रमण करून राहत होते, बेघर होणार होते, परंतु आदरणीय बाळासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला आत्महत्या सांगितलं की या ठिकाणच्या अतिक्रमण धारकांना एकत्र करा, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, त्या ठिकाणी आंदोलन करा आणि आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 20 जुलै 2023ला मंत्रालयावर मोर्चा काढला त्यावेळेस या भागातील अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उचललेला पाऊल यशस्वी ठरला आणि आज या ठिकाणची घरं आज कायमस्वरूपी याच्याचं श्रेय सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जातो। कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणच्या मतदारांच्या कामगारांचे प्रश्न अनेक आहेत। कामगारांना ज्याप्रमाणे कंपनीमध्ये कारखानदारांच्या माध्यमातून पिळवणूक केली जाते, या ठिकाणच्या घरदार मालकांना जे घर बाजूला त्यांना मालकी हक्क मिळत नाही, त्यांना भोगवटादार म्हणून घोषित केले जाते, परंतु या ठिकाणी त्यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे असे अनेक अतिक्रमण धारक आहेत, त्यांची वसाहत आहे ज्याला MIDC म्हटलं जातं, परंतु MIDC कडे सुद्धा या
जे राज्यकर्ते आहे, संजय सिरसाट जे आमदार आहे, या ठिकाणच्या स्थानिक कामगारांना कामाच्या ऐवजी त्यांच्याकडे कामाकडे लक्ष दिलं जात नाही. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, रमाई घरकुल योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, पंतप्रधान घरकुल योजना असेल, या योजनाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी स्वतःचं घर कसं मोठं होईल, मुंबई सारख्या 73व्या माळामध्ये या माध्यमातून हेच सांगेल की आपल्याला जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे का गरीबाला काय पाहिजे तर शिक्षण हे मोफत असलं पाहिजे, केजी टुपीची ही भूमिका आदरणीय बाळासाहेबांची आहे. आदिवासी समाजाला त्याच्या घरपोच जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा ज्या जमिनी कसं असेल त्याच्या नावावर झालं पाहिजे. या ठिकाणच्या कामगारांना हाताला काम मिळालं पाहिजे. जे अतिक्रमण धारक आहे त्यांचं घर नावावर झालं पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारांच्या भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी पैगंबर बिल हे पास झालं पाहिजे. ही आदरणीय बाळासाहेबांची भूमिका आहे आणि हेच भूमिकेच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की येणाऱ्या 20 तारखेला आपण ज्या वंचित बहुजन आघाडीचा जे उमेदवार आहे त्यांची माझी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे. त्या ठिकाणचं 6 नंबरचं बटन आपण दाबून माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये जाण्यासाठी संधी द्यावी आणि आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपण मला मतदान कराल ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रचारानिमित्त आज या सभेला संबोधित करण्यासाठी आदरणीय अंजलीताई आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं जमलेल्या सर्व माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम. पश्चिम मतदारसंघामध्ये या मध्य आणि पूर्वपेक्षा सगळ्यात जास्त मतदान मागासवर्गीय दलित बहुदांचं या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आपण उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्व आणि मध्यमध्ये 2 मुस्लिम समाजाचे दिले, एक दलित आणि मुस्लिमाचा एक इतिहास या ठिकाणी निर्माण करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपण लक्षात घ्या, दलित आणि मुस्लिम जर आपण एकत्र आलो तर 20 तारखेला अंजन भाऊला निवडून आणल्याशिवाय कोणी या ठिकाणी थांबू शकणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं लागेल. आपण सर्व ताकदीनं ज्या पद्धतीने अंजलीताई असेल, सुजातादा असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, एवढी तब्येत खराब असल्याच्या नंतर सुद्धा एवढ्या ताकदीनं त्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, आपल्या उमेदवारांसाठी बाळासाहेब आंबेडकर आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उतरलेले आहेत. माझ्या माता भगिनीला मला विनंती करायची आहे की आपण सुद्धा पूर्ण ताकद लावली पाहिजे आणि अंजन साहेबला या ठिकाणी निवडून आणलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आपण लक्षात घ्या. गेल्या 2019ला वंचित बहुजन आघाडीला 42.5 लाख मतदान होतं, परंतु या ठिकाणी 2024 मध्ये ते मतदान कमी करण्याचा डाव आणि या काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं बीजेपीनं केला आणि त्यामध्ये ते सक्सेस झाले. आपण विचार करायला पाहिजे. विचारवंत आहे, या विचारवंतांनी आपल्या समाजामध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडीला खाली खेचण्याचं काम केलं आणि ज्या वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर समाजाला, आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला स्वतःच्या पावलावर घेऊन एकत्र करून एक ताकद निर्माण करण्याचं काम ज्या वेळेस केलं त्या वेळेस या काँग्रेसनं आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, अतिशय या राज्यामध्ये सगळ्यांना जय भीम, नमस्कार आणि सलाम अलैकुम. आज औरंगाबाद पश्चिम याचे आपले उमेदवार अंजनभाऊ साळवे यांच्या प्रचारासाठी इथे आपण जमलेलो आहोत. आजच्या आपल्या प्रचाराच्या विचारमंचावरती असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, स्थानिक सर्व पदाधिकारी आणि खूप वेळ मला यायला उशीर झाला तरी शांतपणे थांबलेले माझे सहकारी, आंबेडकरी चळवळीतले सगळे सहकारी, सगळ्यांना माझा मानाचा, प्रेमाचा जय भीम. येणारी निवडणूक ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती एका मुद्द्याभोवती फिरतीये, ती फिरवावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे. तो मुद्दा कोणता आहे? आरक्षणाचा. पटलंय सगळ्यांना? समजावून सांगण्याची गरज आहे नाही. आता तुम्ही एक लक्ष, कर्नाटका आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे? कर्नाटका आणि तेलंगणामध्ये सरकार कोणाचं आहे? बरोबर आहे.
माहिती आहे सगळ्यांना का नाही माहिती? नाही माहिती, माहिती आहे. मग आता जे काँग्रेस तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये आपल्या विरोधी जाणारा आरक्षणाचा निर्णय लागू करतं, त्या काँग्रेसची महाविकास आघाडी आज महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली तर ते काय करतील? का घालायतील? एक लक्षात घ्या, संविधान वाचवतो या भूल थापांना आपण बळी पडणार. निवडून दिल्या त्यांनी संविधानाची खेळखंडोबा करायला सुरुवात केली का नाही केली? तरी आपण पुन्हा त्यांच्याच मागे जाणार का? याच्याबद्दल आता जागरूक होण्याची गरज आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज.